ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत। राजभाऊ राऊत साहेबांनी त्यांना भाजपनी पूर्णपणे आणि इतर आरपीआय अनेक संघटना सावकारांची संघटना सगळ्या संघटनांनी ह्याला पाठिंबा दिला। महायुती तरी घड्याळ चित्रावर एक नंबरला चित्र आपलं त्याच्यावर शिक्का मारावा एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर मी बार्शी तालुक्याचे माजी उपसभापती केशव बापू गोगरे यांना विनंती करतो आपले मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावे। नाही 4 दिवस काढतो आज धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ ज्या सभेचं आयोजन केलेलं आहे त्या सभेसाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजभाऊ राऊत साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी व समोर बसलेल्या माझ्या उपरे तुम्हाला येथील तमाम भगिनी, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत। प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीचा विचार हा त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये केला पाहिजे, परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतं की लोकसभेची निवडणूक आहे, पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे, हे काही लोक विसरून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि स्थानिक पातळीवरती वार्डातली निवडणूक असल्यासारखं त्या निवडणुकीकडे पाहताना आपल्याला दिसतात। तर तमाम बंधू भगिनींना मला सांगायचं आहे की ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे, ही देशाचा भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, तुम्हा सर्वांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। ही पहिल्यांदा सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे। भारताचा पंतप्रधान कोण असावा देशामध्ये 10 लोकांना जर विचारलं, कुठल्याही 10 लोकांना विचारलं तर 10 पैकी 10 लोक सांगतील की भारताचा पंतप्रधान ते नरेंद्र मोदीच असावा। असं असताना सुद्धा या बार्शी मतदारसंघामध्ये काही लोक एक चुकीच्या कल्पना लोकांच्या मध्ये पसरून त्याची वाहवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। समोरच्या उभे राहिलेले मी जास्त वेळ घेणार नाही, आमदार साहेबांची माफी मागून बोलतो की समोरचा उमेदवार उभा राहिलेला आहे, त्या उमेदवारांनी आतापर्यंत रनिंग खासदार होते, ते उमेदवार हे नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये निवडून आलेले आहेत, हे त्यांच्या भावनातून त्यांच्या विचारातून निघून गेलेलं आहे। तुम्ही काही निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस महापुरुष म्हणून निवडून आलेला नव्हता, तर नरेंद्र मोदीला भारताचा पंतप्रधान करायचं होतं आणि म्हणून प्रत्येक नागरिकाने तुम्हाला मतदान केलेलं होतं। त्यामध्ये राजभाऊ राऊतने सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलेलं होतं, म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात। आणि तुम्ही निवडून आल्यानंतर 4 फोन केले आणि कार्यकर्त्यांचे फोन उचलले, 4 फोन केले आणि व्हायरल फोन केले, त्याच्यावरती जर आज तुम्ही म्हणत असाल की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी माझ्या समोर येऊन उभे राहिले तरी मी निवडणुकीमध्ये जिंकणारच, केवढा मोठा आहे मग? एवढे काय महापुरुष लागून गेले का तुम्ही? तुम्हाला सगळ्या तरुण बांधवांना मी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये त्या ओमराजे निंबाळकरांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही फोनवरची सगळी व्हायरल करताय, क्लिप व्हायरल करताय। याच बार्शी मतदारसंघामध्ये, या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये 2020-21 साली दुष्काळ निधीसाठी काही मंडळ जाहीर केली। त्या मंडळामध्ये 4 मंडळाचा समावेश नव्हता, 4 मंडळातील शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळणार नाही असं सांगितलं होतं आणि त्या दुष्काळ निधीसाठी त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, शरद पवारांचं सरकार होतं, तुम्ही त्या सरकारमध्ये खासदार होतात। या बार्शी तालुक्याच्या तमाम बांधवांना मी आठवण करून देऊ इच्छितो आणि जे तरुण स्टेटस ठेवतात त्या तरुणांना सुद्धा आठवण करून देऊ इच्छितो की या बार्शी तालुक्यामध्ये 20-21 साली 4 मंडळं बसलेली नव्हती, 4 मंडळातल्या शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळालेला नाही। त्यासाठी राजभाऊ राऊतने कलेक्टरला पत्र दिलं, कलेक्टरने सांगितलं शासनाने आदेश दिले पाहिजेत। राजभाऊ राऊतने विजय वडवट्टीवारला पत्र दिलं, त्यांनी त्याच्यावरती एंडोर्समेंट केली, पण कुठल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही। ओमराजे निंबाळकर तुम्हाला मी सांगू इच्छितो
की तुम्हाला जर जनतेची कळकळ होती, शेतकऱ्यांची कळकळ होती, तर त्या बार्शी तालुक्यातल्या 4 गावातल्या 4 मतदारसंघातल्या 4 मंडळामधल्या शेतकऱ्याला विकास त्या दुष्काळ निधीपासून वंचित ठेवण्याचं काम तुम्ही केलं. केवढं मोठं पाप तुम्ही केलेलं असताना सुद्धा तुम्ही आपल्या कार्याचा गौरव करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या उलट सांगतो बांधवांनो, या वर्षी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळ निधीच्या याही वर्षी प्रश्न निर्माण झालेला होता. याही वर्षी काही मंडळं बसलेली नव्हती आणि काही मंडळं बसलेली होती. राजाभाऊच्या नुकत्याच सरकार बनलेलं होतं. राजाभाऊंनी सांगितलं की या बार्शी तालुक्यातला तमाम शेतकरी बांधवांना सगळ्या शेतकरी बांधवांना निधी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ते पत्र तयार केलं. देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं आणि सांगितलं, फडणवीस साहेब, मला कुठलंही मंत्रीपद नको, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला दुष्काळ निधी, सगळ्या शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळाला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला मानतोय. मला कुठलंही मंत्रीपद नकोय, पण माझ्या शेतकऱ्याला मात्र प्रत्येक शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळाला पाहिजे. मग ती एनडीआरचे निकष डावलून तुम्ही दिले पाहिजे, सततच्या पडणाऱ्या पावसाचा निधी तुम्ही दिला पाहिजे, अशी याचना देवेंद्र फडणवीसांच्याकडे केली. देवेंद्र फडणवीस साहेब घरवरून आला त्याला. त्याला लोक मंत्रीपद मागतायत, हा माणूस या बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडतोय. क्षणाचाही विलंब न लावता त्या पत्रावरती लिहिलं गेलं, तात्काळ कारवाई करा. कलेक्टरने आदेश झाले, पंचनामे झाल्यानंतर शासनाकडे याद्या गेल्या आणि या महाराष्ट्राचं रेकॉर्ड वर्ष तालुक्यामध्ये राजाभाऊंनी केलं की कुठल्याही वर्ष महाराष्ट्राच्या तालुक्याला सततच्या पडणाऱ्या पावसाचा निधी मिळाला नाही, परंतु 100 कोटी रुपये निधी राजाभाऊंनी मिळवून दिला. ओमराजे, तुमच्या आणि राजाभाऊंची तुलना कुठंच होऊ शकणार नाही. आणि तरुण बांधवाचे बांधव स्टेटस ठेवतात, त्या बांधवाला माझं आव्हान आहे की ती 4 शेतकरी 4 मंडळ त्या वर्षीची वंचित राहिली, त्या शेतकऱ्यांचं पाप कुणाला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि असा नेता जर शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या नेत्यांनी सांगितलेल्या उमेदवाराला मत देणार नाहीत का? हा माझा खऱ्या अर्थानं तुम्हाला सवाल आहे. ही निवडणूक कुठं घेऊन चाललंय? या निवडणुकीमध्ये आपण कशाचा विचार केला पाहिजे? भारताचा एवढा मोठा खंबीर पंतप्रधान असताना तुम्हाला दुसरा पंतप्रधान कोण देणार आहे? चुकून तुम्ही ओमराजेला मतदान केलं, ओमराजे निवडून आला. राहुल गांधीला मतदान केलं, राहुल गांधी पंतप्रधान होणार आहे का? ओमराजे खासदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये काय करणार? आणि हे आवर्जून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शासनाचा खासदार निधी दिला जातो, तो खासदार निधी खर्च करायचा असतो. खर्च करायचं म्हणजे नुसतं पत्र द्यायचे नाही, की कामं झाली पाहिजे, त्याची बिलं झाली पाहिजे, खर्च पडला पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये ओमराजे निंबाळकरची नोंद आहे की सगळ्यात कमी खर्च करणारा खासदार म्हणून ओमराजे निंबाळकरांची नोंद आहे. अरे तुम्हाला दिलेला निधी खर्च करता येत नाही आणि तुम्ही मोठमोठ्या वर्गाला करायला लागले आणि मी एवढ्या मताने निवडून येणार, तेवढ्या मताने निवडून देणार. भारताचा पंतप्रधान किती खंबीर आहे याचं उदाहरण सांगतो. गेल्या निवडणुकीमध्ये एकच सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानवरती नरेंद्र मोदी साहेबांनी केला. 300च्या वरील मध्ये या खासदार निवडून आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा निवडणूक लागलेली आहे. तमाम जनतेला माझा प्रश्न आहे, पाकिस्तानी 5 वर्षामध्ये कधीही डोकं वर काढलेलं आपल्याला दिसलं नाही. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, ओमराजे निंबाळकर, तुम्ही तुमच्या काँग्रेसच्या काळात होता. त्या काँग्रेसच्या काळामध्ये दर 8 दिवसाला पाकिस्तानच्या कारवाई आपल्यावरती झालेल्या दिसताना आपण पाहत होतो आणि आपण निमूटपणाने ते सहन करत होतो. आणि 5 वर्षामध्ये जर पाकिस्तानला डोकं वर काढू द्यायचं नसेल आणि आपलं देश सुरक्षित ठेवायचा असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करावं लागेल. तरुण बांधवांसाठी हे भाषण आहे माझं. शेतकरी तमाम बांधवांनी मध्ये ठरवलेलं आहे नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं, अर्चनाताईच्या घड्याळाला मतदान करायचं, राजीवची शान मान उंचवायची, हे सगळ्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे तरुण बांधव करतायत, त्यांना मला कसं सांगावं हेच कळत आहे. येशू ख्रिस्ताला ज्या वेळेस त्या पोलला दाबून ठेवलं होतं आणि त्याला खिळं मारून त्या येशू ख्रिस्ताला मारलं जात होतं, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने सांगितलं, त्यावेळेस मारत असताना सुद्धा सांगितलं की हे देवा, हे ईश्वरा, या सगळ्या लोकांना, मला मारत जरी असले तरी या सगळ्या लोकांना माफ कर, कारण हे काय करतात हे यांना कळत नाही. तसंच ह्या तरुणांना सांगण्याची आज वेळ आलेली आहे. एवढी मोठी परिस्थिती निर्माण झालेली असताना तुम्ही अशा भूलथापाला बळी पडून या उमेदवाराला कधीच मत देऊ नका. त्यांच्यामध्ये कुठलीच कार्यक्षमता नाही. आणि राजाभाऊ, त्या दिवसापासून मी बघतोय, मला की वेळ लागले, रोज दवाखान्यामध्ये जात आहेत, पायात भिंगरी लावल्यासारखं फिरतायत,
लोकांची मतं कशा पद्धतीने मी सांगू. डोंगरा एवढा विकास मी केलाय तरी लोक माझ्याकडे अशा पद्धतीने बघायला लागले. या बार्शी मतदारसंघामध्ये मताधिकार जनताला पाहिजे ते राजाभाऊची शान मान उंचावण्यासाठी नाही. राजाभाऊची तळमळ या तालुक्यामध्ये विकास केलाय. कुठलाही गाव कोटीच्या आत विकासाच्या बाबतीमध्ये नाही. कुणीही मान्य करेल आणि त्यांची जी तळमळ आहे की राजाभाऊची शान मान उंचावण्यासाठी राजाभाऊ इथं धडपडायला लावलाय. बार्शी मतदारसंघामधून बार्शी मतदारसंघामधून लीड पाहिजे असं नाही आंदोलन. परंतु विधानसभेच्या काळामध्ये आणि लोकसभेच्या काळामध्ये या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बार्शी तालुक्यामध्ये 1000 कोटीचा निधी राजाभाऊला आणायचा आहे आणि ते आणण्यासाठी बार्शी मतदारसंघामधून लीड पाहिजे. अर्चनाताई खासदार झाल्या पाहिजे ही भावना घेऊन मला नेता आमचा लढतोय आणि त्याला मात्र तुम्ही विरोध करताय. तुमच्याकडे कुठल्याही विचाराची दिशा नाही. तुमच्याकडे कुठलाही विचार त्यांच्यासमोर मांडण्याची दिशा नाही. अरे ज्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो. आता शेवटचं उदाहरण सांगतो आणि बात करतो. तुम्हाला मी सांगू इच्छितो की या भारत देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि जे रस्त्याचं जाळं संपूर्ण देशामध्ये आपण जे जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं ते नितीन गडकरी साहेबांच्यामुळे पाहायला मिळतं. कुणीही मान्य करेल. सुप्रिया सुळेने सुद्धा मान्य केलं नितीन गडकरी इज ग्रेट मिनिस्टर म्हणून सभागृहामध्ये मान्य केलं. आणि ते नितीन गडकरी आज रस्ते करतायत आणि पुन्हा जर उरलेले रस्ते आपल्याला करायचे असतील तर नितीन गडकरीला पुन्हा एकदा मंत्री करावं लागेल. नितीन गडकरी मंत्री करायचं असेल तर नरेंद्र मोदींचं सरकार आणावं लागेल. नरेंद्र मोदीचं सरकार आणायचं असेल तर अर्चनाताईला आपल्याला मत द्यावं लागेल. आणि या संपूर्ण भारत देशाचा विकास करण्यासाठी या निवडणुकीमध्ये तमाम ग्रामीण जनतेने ठरवलं पाहिजे की ही निवडणूक राजाभाऊची नाही, ओमराजेची नाही, अर्चनाताई पाटलांची नाही तर तुम्हा आमचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये एवढं मोठं 4.5 कोटी रुपये खर्च करून त्या पुलावरून फक्त शेतकरी बांधव जातात. कुठली एसटी वाहतूक नाही. तरी परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की तो या उपलेकर जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. क्षणाचाही विलंब न लावता पत्र घेतलं. 4.5 कोटी मंजूर झाले. पुलाचं काम सुरू झालं. आणि एवढं मोठं शाश्वत आश्वासन देऊन शाश्वत काम करणारा नेता आपल्याला मत मागत असेल तर तमाम उपलेकर जनतेने त्यांना मत दिलं पाहिजे. आणि या निवडणुकीमध्ये हे उपळेगाव बार्शी तालुक्यातून तमाम जनतेला मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की आपल्या विकासाचा डोंगर आपल्या गावावरती जर उभा करायचा असेल तर या निवडणुकीमध्ये अर्चनाताईच्या घड्याळाच्या चिन्हावरती आपण मत देऊन प्रचंड मताधिकाने विजय करावं आणि राजाभाऊ राऊतला आनंद द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद. यानंतर जयंत आप्पा यांनी 2च मिनिटात मार्गदर्शन करावं. 2च मिनिटात फक्त. उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे असलेल्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या सभेसाठी आजच्या तुम्हाला सभेसाठी असलेल्या सभेचे अध्यक्ष सुरवशी मामा, बार्शी तालुक्याचे विकास पुरुष आणि भगीरथ प्रयत्न करणारे, बार्शी तालुक्याला पाणीदार तालुका करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे आपले सगळ्याचे लोकप्रिय आमदार माननीय राजाभाऊजी राऊत साहेब, वैराग भागाचे राष्ट्रवादीचे नेते निरंजनजी मुंकर साहेब, आमचे मित्र बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विकासजी पासले साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ, सर्व महायुतीचे सन्माननीय कार्यकर्ते आणि उपरे तुम्हाला येथील शून्य मतदार बंधूंनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता आपले माजी उपसभापती साहेबांनी खूप चांगलं विमोचन केलं. कारण ही जी आजची जी निवडणूक आहे ही आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. आपल्या देशाचा पंतप्रधान ठरवणारी ही निवडणूक आहे. आपल्याला आपल्या देशाचा राजा कसा पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. मित्रांनो, मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जे काही काम असतं केंद्र सरकारचं ते प्रामुख्यानं असतं आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करणं.
जसा आपल्या ग्रामीण भागातला शेतकरी आपल्या बांधासाठी भांडत असतो, तसा आपल्या देशाचा पंतप्रधान हा आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करत असतो. आणि ज्याप्रमाणे सांगितलं की मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचं कार्य प्रामुख्यानं हे नरेंद्रभाई मोदी साहेबांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट जे अंतर्गत दहशतवाद आहे, आपण नेहमी ऐकायचो मुंबईत तिथं बॉम्बस्फोट झाला, लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाला, ह्या घटनांवरती अतिरेकी कार्यावरती पूर्णतः अंकुश हा मोदी साहेबांनी मिळवलेला आहे. आणि तिसरं काम असतं की या देशामध्ये प्रचंड मोठे जे उद्योग आहेत आणि त्या उद्योगासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं उभा करणं, रेल्वे विमान सेवा पुरवणं, हे काम प्रामुख्यानं केंद्र सरकारचं असतं. आणि जे आता म्हणलं तसं इन्फ्रास्ट्रक्चरच्या जाळ्यामध्ये आपल्या तालुक्यातनं सुद्धा 2 राष्ट्रीय महामार्ग चाललेले आहेत. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उद्योगाला उपयोगी पडणार आहे. मग अशा वेळेला आपण कुणाच्या मागे उभा राहायला पाहिजे. आता स्थानिक राज्य लेवलवरच बघितलं, 1 मिनिटामध्ये मी संपवणार आहे, तर हे एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब आल्यापासून शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये मित्रांनो पीक विमा झालेला आहे. जिथं हेक्टरी तुम्हाला सोयाबीनला 750-800 रुपये विमा भरावा लागत होता, तो आज 1 रुपयामध्ये झालेला आहे. 75 वर्षाच्या वरील सर्व सिनियर सिटीजनला एसटी फुकट झालेली आहे. महिलांना अर्ध तिकीट केलेलं आहे. आणि प्रामुख्यानं कोरोना काळामध्ये मोदी सरकारचं प्रचंड मोठं कार्य म्हणजे ही जी कोरोनावरची प्रतिबंधक लस आहे, ती लस आपल्या देशामध्ये निर्माण करून प्रत्येकाला 2 आणि 1 बूस्टर असे 3 डोस दिलेले आहेत. ते एका डोसची परदेशाची किंमत त्याची 900 रुपये होती. आपल्या घरात माणसं किती विचार करा, म्हणजे एका माणसाला समजा मी 2 डोस घेतले तर माझ्यावर सरकारनं 1800 रुपये खर्च केलेले आहे, तुम्हाला कोणी पैसे मागितले नाही. त्याच्यामुळे जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारच्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम करत आहे. आणि आता दुसरं जे आहे की आपल्याला आपण बहुतेक कार्यकर्ते जरी आपला पक्ष भाजप असला तरी आपले नेते म्हणतात की आपण माहिती त्यांच्या बरोबर आहे, म्हणून आपण घड्याला म्हणजेच पर्यायानं मोदी साहेबांना मत द्यायचंय. फडणवीस साहेबांनी 500च्या सभेमध्ये सांगितलं की राजभाऊ रोटे आमच्यासाठी बिहेरचे काही नुसतं सांगायचं, त्यांनी नाही सह्या करायच्या, विषय मिटला. म्हणजे इतकं फडणवीस साहेबांचं आपल्या आमदार साहेबांवरती प्रेम आहे. बार्शी उपसा सिंचन योजना गेली, मी जसा राजकारणात आहे तसा ऐकतोय, पण पाणी मात्र भाऊनी चाललं त्याच्यामध्ये. ज्यांना नळाला पाणी सोडायला बार्शीला 30 वर्ष लागली, 6 टर्म गेल्या, पण भाऊनी एका टर्म मध्ये ते काम केलं. आता वैयक्तिक जर आमच्या इथे काही आपल्या उस्मानाबादचे विद्यमानवाल्यांचे काही प्रेमी आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा मित्रांनो, आपल्या गावचं उदाहरण आहे, उपळे तुम्हाला त्या वकाऱ्या बंगल्यापासून ते जामगाव पर्यंत रस्ता गेल्या 2.5 वर्षांमध्ये 1 रुपयाही येणं खासदार म्हणून निधी मिळाला नाही. जेव्हा भाऊ आमदार असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला बार्शी तुळजापूर रस्त्याला आपला निधी आला आणि आपला रस्ता झाला. तुम्ही त्याला किंवा त्याच्या कार्यकर्त्याला विचारा की तो काय करीत होता. जर तो रस्त्याला निधी नाही तर पुण्याचं काय एक पत्र देऊन होत नसतं, की ठिकाणं पत्र असते ती उपयोग हा तो आहे. आमदार साहेब आपल्याला सगळे पुरावे दाखवणार आहे. कारण भाऊनी आमचा त्यावेळेला विषय झाला तो वेळेला लगेच लपाच्या एखादा टेपो इंजिनियरला बोलून घेतलं होतं आणि पूल कम बांधायला तरी बसतं भाऊ पुण्याला. मी होतो भाऊ त्या मीटिंग मध्ये. जर मोठा पूल बसत असेल तर पूल कम बांधणाऱ्यामध्ये आपल्या नेत्याची आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी करण्याची खूप मोठी प्रचंड अशी इच्छाशक्ती आहे. अनेक प्रकारचे विकास निधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून, डीपीडीसीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून दिलेले. मी एक छोटीशी मागणी आमदार साहेबांना करणार आहे की आमचा उपळे ते कापशी रस्ता आहे तो ग्रामीण रस्ता म्हणून त्याला नंबर मिळावा. आणि दुसरं लिंबळक पाटी ते लिंबळक गाव हे एक रस्ता आहे, त्याला ग्रामीण मार्ग म्हणून त्याला नंबर मिळावा, जेणेकरून आम्हाला पुढे मुख्यमंत्री त्याला 20 किंवा 25-15 मध्ये भाऊ हे रस्ता करून देतील. एवढी छोटी मागणी करतो. आणि उपळेकरांना हात जोडून विनंती करतो, बाबांनो घड्याळाला मत म्हणजेच नरेंद्र मोदींना मत आहे. तर उद्याच्या 7 मेला घड्याळ चिन्ह पुढचं बटन दाबून आपण अर्चनाताईंना आणि त्याचबरोबर मोदी साहेबांना आणि सगळ्यात महत्वाचं
आपल्या आमदार साहेबाला परत एकदा विजय करायचा आहे, कारण जिकडं बारशी तिकडं जरशी हे सगळ्याला गणित माहित आहे. म्हणून आपण भक्कमपणे आपल्या आमदार साहेबाच्या मागे उद्या त्याला 7 तारखेला उभा राहून बार्शी तालुका भाऊवर किती प्रेम करतो हे दाखवून द्यायचं आहे. या ठिकाणी माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण यानंतर मनोज बाप्पा बुरगुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं 2 मिनिटात. आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि तमाम हृदय सम्राट मतदार आणि बंधू भगिनींनो, तुम्ही मतदार म्हणजे आमचे हृदय सम्राट आहे. तर जसा आमदारकीला आपण लीड दिलता त्यापेक्षा डबल लीड खासदारकीला द्यायचा आहे. आणि जी अपूर्ण कामं राहिलेली ती आपल्याला करून घ्यायची. तर अपूर्ण कामं काय राहिली ती मी भाऊला आता सुचवणार आहे. गावांत अंतर्गत मध्ये रोडचे कॉन्क्रीट रोडची आणि गटराची समस्या आहे. पाण्याची टाकी आम्हाला न मागता नरेंद्र मोदी साहेबांमुळे मिळालेली आहे. पहिली घेताना आम्हाला खोटे नाटे दाखले देऊन घ्यावी लागली. आता तसं काय झालं नाही, तुम्ही बसत नसताना बसवली. आभारी आहे मोदी साहेबांचा आणि तुमचा भाऊ. आणि आमचे शेत रस्ते, पांढरण रस्ते हे महत्वाचे आहेत. आमच्या शेतीचा प्रश्न लय गंभीर आहे. ओऱ्यातल्या झाडी रस्ता आहे, पुन्हा बळपसर ते विकास पाटलेचा शेताकडला रस्ता आहे. पुन्हा आमचा स्टँडच्या रस्त्याला 10 लाख रुपये दिलेत 25-15 पण अजून काम चालू झालेलं नाही. 10 लाख रुपये गावांतर्गत दिलेत, ते काम चालू झालं नाही. तर ही काम लवकरात लवकर चालू व्हावी आणि आपल्या आमदारकी लागायच्या अगोदर ही काम पूर्ण व्हावी. आणि पांढरण रस्ते या वर्षी नाही केली तुमच्या आमदारकी लागत तर पुढच्या वर्षात करा. सगळीच कामं काही एकदम होत नसतील. ही एक प्रपंचच आहे आपला. आपल्या प्रपंचात आपल्या घरात जर 2 तोळ सोनं आणलं तर घे म्हणजे आपली बायको तर घेणं होत नसते. तसं आम्ही दिलेले शब्द पाळतो, तसं तुम्ही पाळता. आम्ही तुमच्या पाठी खंबीरपणे उभा आहे आणि तुम्हाला जेवढा लीड दिला त्यापेक्षा दुप्पट लीड द्यायची. मी या हृदय सम्राट जनतेच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. आणि कापशी रस्त्याचा जे आपण प्रश्न मांडला, संत सावतामाई मंदिर तुमच्या सभेतनं मी मागणी केली, त्यासाठी मी मिशी काढेन म्हणलं होतं. तर ती संत सावतामाई मंदिराचं एक सर्वमंडपाचं काम राहिले. हा, तर तुम्ही आमच्या गावाला भरपूर निधी दिलाय. फक्त आता गावांतर्गत निधी अपुरा आहे. आणि पांढरण रस्ते एवढी काम आमची करावी पुढच्या पंचवार्षिक मध्ये करा. पांढरण रस्त्याची कामं पुढच्या पंचवार्षिक मध्ये केले तर चालते, मी मतदारासमोर सांगतो. पण चालूला संत सावतामाई मंदिर, कापशी रस्ता आणि निंबळचा रस्ता आणि स्टँडचा रस्ता आमचं 10 लाख रुपये दिलेले 25-15 पण ती लवकरात लवकर चालू व्हावं. हा, ती सांगतो की आपल्याला गावांतर्गत मध्ये 10 लाख रुपये दिलेले आहेत. पांडुनायकवाडी ती 12 ते 14 ते आबा दुकानदार तिथवर 10 लाख रुपये दिलेले आहेत. ते बस स्टँड ते पांडुनायकवाडी शेतापर्यंत. पुन्हा पाण्याची टाकी दिलेली आहे केंद्र सरकारकडनं, ती भाऊच्या माध्यमातूनच मिळालेली आहे. आम्ही काय तुम्हाला ठराव दिलेला नाही, सत्ता असून तुम्ही ऑटोमॅटिकली दिलेली ती गावाच्या जनतेसाठी. पुन्हा रामेश्वर ती काय तुला मी मागणीच केली, ते आपली तुमच्या आमदारकीच्या ह्याच्यात मी मागणीच केली. तुला जिथे काम पूर्ण केले त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. तुम्हाला धन्यवाद. पुलाचं काम केले तर शेती रस्त्याचा प्रश्न गंभीर आमचा, तर पुढील 5 वर्षात करावी म्हणून मी तेवढं तुम्हाला तेवढे शब्द द्या जनतेला. तर एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. तर मतदारांनी जसं ग्रामपंचायतला सहकार्य केलं, आमदारकीला केलं, तसं आपल्याला मोदी साहेबांकडे बघण्यापेक्षा आपण आपले भाऊ आपल्याला मोदी साहेबांपर्यंत पोहोचणं होत नाही. तर आपल्या तालुक्याचा आमदार हृदय सम्राट लोकप्रिय आमदार आहेत आणि आपल्या दिलेल्या शब्दाला जागणार आहेत. तर त्यासाठी गोमल आपलं एक मत घड्याळ या चिन्हाला द्या अर्चनाताई पाटील यांना. आणि आमदारकीपेक्षा डबल लीड देऊन ही जेवढी कामं सांगितली तेवढी नाही पार केली तर पुढे आपण त्यांना त्यांच्या मागे राहायचं नाही तर विचार करू नंतर. पण ती करते आणि केलेले जेवढी त्यांनी आश्वासन दिली तर पूर्तता केलेली आहे. तर जनतेच्या मी एक गावाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो, गावाचा विकास करायचा असेल तर प्रवाहाबरोबर व्हायचं असते. प्रवाहाच्या विरोध म्हणलं तर बुडते. तर एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर वैरा भागाचे नेते वैराचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक बोमकर यांनी आपलं मनोगत 2 मिनिटं व्यक्त करावे.
उपस्थित विकास रत्नांचा हरिभाऊ कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास पासले गुरगुटे जयंतराव सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मंडळी, खरं तर ही इलेक्शन माझ्या तर मध्ये आपलं खासदारकी आमदारकीपेक्षा बहुविरुद्ध दुसरा आहे. तर आपण आपल्या गावात एक विचार केला पाहिजे किंवा आपल्याला निधी कोण आणला आहे, आपली कामं कोण करते रोजच्या, ह्याचा विचार आपण केला पाहिजे की आणि आतापर्यंत जवळपास 2000 कोटीच्या आसपास बहुनी निधी आणलेला आहे आपल्या भागात आणि इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त निधी आणतील. कारण मी एक उदाहरण देतो, भाऊसोबत मी मुंबईला गेलो होतो त्यावेळेस फडणवीस साहेबांच्या ऑफिस मध्ये आम्ही बसलो. भाऊकडं जवळपास 17-80 कोटी पत्र होते आणि समोर एक 5-6 आमदार होते. 5-6 आमदारांनी पत्र दिलं, प्रत्येक आमदाराचं पत्र ते वाचून बघत होते आणि वाचून बघून सही करत होते. ज्यावेळेस बघून आम्ही गेलो तर फडणवीस साहेबांनी डायरेक्ट न वाचता त्यावर सह्या केल्या आणि मंजूर IMPS लिहत असतील, IMPS लिहून त्याच्यावर सही करून मंजूर घेते, म्हणजे आदेश करते. म्हणजे इतकं वजन आपल्या नेत्याचं तिथं आहे, एवढा आपण विचार केला पाहिजे. कारण परत कारखान्याचा आपला भाऊ होती कारखान्यात सुद्धा मी आणि भाऊ असताना भाऊनी पहिल्यांदा फोन लावला परिचारक साहेबांना. परिचारक साहेबांना फोन लावलं म्हणजे आमचा कारखाना तुम्ही घ्या वैरागचा. तर परिचारक साहेब म्हणजे जरा फोन म्हणले असते हे म्हणजे मी आहे तुम्हाला अडचणी येत नाही. फडणवीस साहेबांना मी सांगायला होतो की तिथनच ती फोन झाली तर फडणवीस साहेबांना फोन लावला. फडणवीस साहेबांना फोन लावून सांगितलं की परिचारक साहेबांना एवढा कारखाना घ्यायला हवा. तर माझी आपल्याला विनंती आहे की कुठल्याही फुलतापाला बळी न पडता आपली कामं, कारण आपला कारखाना चालू झाला पाहिजे. परत दोघी सांगितलं की कारखाना तर करायचं आहे पण त्याबद्दल आपल्याला MIDC चालू करायला वयाला. जर MIDC चालू झाली, कारखाना चालू झाला तर आपल्या भागाचे बरेच प्रश्न भेटतील. तर माझ्या सगळ्याला हातून विनंती आहे की हे इलेक्शन जी काम करतंय ह्याला टाका. कोणतं उठायचं आता मला 10 फोन आले, जवळपास वाढायला येत असल्यापासून पाणी आलं नाही, कुठं काय आलं नाही, पण आम्ही कधी सांगितलं नाही, कुठं महेश्वरी नाही, आम्हालाही फोन येते. पण काम करणाऱ्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर माझ्या सगळ्याला विनंती आहे की सगळ्यांनी एक जी काम करतंय याच्या पाठीमागे आपण ठाम राहावं. जसं तुम्ही आमदारकीला लीड दिलाय तसंच खासदारकीला सुद्धा लीड द्यावं. कारण वर बघत असते कोणाला लीड आहे, बार्शी भागाला लीड आहे का, लीड आहे म्हणले की जसं मी म्हणलं की न बघता सहाय्य करतील. जर आपण लीड दिला तर नुसतं फोनवरच मंजूर होतील काम. तर आपण जास्तीत जास्त लीड द्यावा आणि घड्याळ पुढचं बटन दाबून अर्चनाताई पाटलांना विजयी करावं. एवढं या निमित्त सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद मालक. यानंतर अरुण भाऊ कापसे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत 2 मिनिटं व्यक्त करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहे हे तुम्ही सगळे उपलेकर, ग्रामस्थ, सर्व पक्षीय, सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते, उपस्थित सर्व भाषण आलेले व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर. वेळ फक्त 5 मिनिटं दिलाय. सगळी नावं एक मिनिट 5 मिनिटं वेळ होईल आणि मग खेळीला 2 मिनिट. त्यामुळं आता इतकं सविस्तर मार्गदर्शन केलं त्यामुळे मी काय बोलू. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय मार्गदर्शन करायची योजना नाही. तुम्हाला इलेक्शन लागल्यावर माहिती आहे, उमेदवार कोण आहे ती माहिती आहे, मतं कोणाला द्यायची ती माहिती आहे, आम्ही घड्याला मतं मारणार ती बी तुम्हाला माहिती आहे, ती द्यायची ती बी तुम्हाला माहिती आहे. मग सांगून काय वेळ घ्यायचा, मग सांगितलंच पाहिजे की लग्न तर लावलंच पाहिजे, मंगळाष्टका तर म्हणलं पाहिजे, तांदूळ टाकलं पाहिजे. हा भाग आहे इलेक्शनचा. कोणी या ठिकाणी सांगायसाठी आहोत. समोरचे उमेदवार ओमराजे निंबाळकर मोदीच्या मतामुळे मी निवडून आलो असं विधानसभेच्या अध्यक्षा, लोकसभेच्या अध्यक्षाला म्हणले आणि बोलण्याची संधी मागितली तेव्हा त्यांनी प्रश्न मांडला. त्यांनीच मान्य केलं. आणि मोदीचा करिश्मा होता, वावटर होती, अजून ती आहे. भली भली माणसं त्यात करून गेली.
मी म्हणलं कसं काय बी करा कुठे बी टाका तिकडे जातं म्हणजे कमळावर जातं मी अरे बाबा ही काय मानणार आहे अरे नाही लोकांनी मतं दिली म्हणलं इतक्या लोकांनी मतं दिली तेव्हा देशात सरकार आलं 2.5 वर्ष आणि राहिला त्या काळ 5-6 महिने 6 महिने म्हणजे 30-12-10 वर्षात ओढून आणतोय सगळं ही आदिवासी की मी म्हणतो 5-25 वर्ष आम्ही काही केलं नाही काय आम्ही 5-25 वर्ष सत्तेत होतो ना विकास आपण सगळेच होतो की पण एवढा काय बोबाट झाला नाही बोबाट म्हणजे खरा येईल इतकं काम केलं जाईल त्या गावात कामच आहे कुठं समाज आहे कुठं रस्ता आहे कुठं बीपी आहे कुठं काय एवढं सगळं काम केलं पुढच्या वेळेस काय काम ठेवायचं का नाही शिल्लक इतकं काहीतरी मागं ठेवा ना लोकांना मागायचं ठेवा की न मागितलेली कामं देऊन टाकता तुम्ही पण संधीचा फायदा घ्यायचा असतो 2.5 वर्ष कशी गेली शोक काय बोलायचं नाही जाऊ द्यायचं या 2.5 वर्षाचे काटा सगळा भरपाईच करून टाकली तुम्हाला कोणाला कळलं नियोजन मालक 9 वाजता करते मला कोणतं सांगितलं पण मला खरं वाटत होतं तुम्ही सांगितल्यामुळे खरं वाटलं कारण वेगळ्या पक्षाचा माणूस सांगतो म्हणजे खरंच आहे की त्यामुळे मला खात्री पटली मी काय अजून कुठलं काम सांगितलं नाही मला काय सांगायचंही नाही फक्त त्यांच्या बरोबर राहायचं त्यांच्या विचाराला समर्थन द्यायचं आतापर्यंत आपण विरोध केला 30-35 वर्ष केला पण ठरवलं काम करण्याच्या मार्ग राहायचं आणि हा निर्णय घेतला प्रत्येक गावात तुम्ही जा की जी वर्ण हवा सोडते ना केसेस मध्ये हे असं आहे वाय काय मशाल पिटलीन हिजना काय करीना गाव आहे तुम्हाला सांगतो गाव आहे या गावात बसून सांगतो 1-2 मुजकी माणसं सोडली तर सगळे तुम्ही एकत्र आहे तुम्ही सगळे एकत्र आहे म्हणजे बऱ्याच लोकांना वाईट वाटतंय मग ती म्हणते लई येत नाही बघायला ना तुमच्याकडे असंही होतंय नीट लक्ष द्या प्रत्येक गावाचा 2 कधीही न बोलणारी माणसं या निवडणुकीला तुम्हाला एकत्र आलेली दिसतील ही निवडणूक लोकसभेची आहे आणि हा माणूस फार शिकलेला नाही म्हणजे दुष्काळी गेला टांग करते मेसेज विम्याचं वेळ आलं टांग करत मोबाईल काढावशी कवा मेसेज सांगता येत नाही आणि मग मला तर सांगितले आलो मजा झाला म्हणजे सोयाबीनला असं आलो ऐकलं का तुम्ही कधी कुठल्या डिस्प्लेचा शब्द काढला कसा आलो मजा काढला कसा अनुदान घेतलं लोकांसाठी केलेली फसवणूक आहे आपल्या फायद्यासाठी लोकांची केलेली फसवणूक आहे की आला म्हणजे काय आला अहो सोयाबीनची सगळीच्या सगळे पिकं घेतली आपण खरं सांगायला घेतली का नाही 1 रुपया तुम्ही उतारला सगळे पैसे मिळाले सोयाबीनचे उतार चांगले पडले आणि सगळं सोयाबीन आल्यानंतर दुष्काळ निधी तेवढा जेवढं सोयाबीनचं पैसे झालं तेवढा दुष्काळ निधीचा पैसे आले पण माणसाचं समाधान होत नाही पैसे कमी पडतात तेव्हा आपण मागत राहायचं असतं आणि अधिक न बोलता जास्त बोललं की पुढे अडचण होती बोलणाऱ्यांनी ज्यांनी काम केलं त्याला बोललं पाहिजे आम्ही बोलून काय करतोय कितीही बोलतो आणि 1 तास बोलू का तुमच्या बरोबर काय देणं घेणं ऐकायचं सोडून द्यायचं तुम्ही ज्यांनी काम केलं त्यांनी बोललं त्याला महत्व असतं एका ठिकाणी बापू एक वक्ता गेला वक्ता इतकं बोलायला लागला माणसाला कळत किती वेळ बोलतोय समोरचा एक माणूस काय ठिकाणी उठला ती मला बस तुला नाही तुला कुणा बोलू नाही त्याला हुडकी मला मी अशी परिस्थिती नाही वक्त्याने येऊ देऊ नये ती येऊ देणार नाही याच्यानंतर भरपूर सभा करायचं आपल्याला इलेक्शन जिंकल्यावर करायचे विधानसभा आहे भरपूर आहे पंचायत समिती आहे बोलणाऱ्या माणसाला काय दोन्ही पार्टीची माणसं माहिती आहे कोण कुणीकडे गेलं केव्हा गेलं आम्ही काय केलं तुम्ही काय केलं सगळं माहिती आहे त्यामुळं त्यांनी काम केलं काम केलेल्या माणसाचं आपल्याला ऐकायचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो आणि घड्याळाच्या चित्रावरचं बटन दाबा सालस माणूस आहे राणादादा खंदानी माणूस आहे अतिशय सुबत्त असलेला माणूस आहे हा माणूस ओमराजे 5 तारखेनंतर फोन उचलत नाही शिक्षा अगोदर शिक्षा माणसं दम खात नाही ती आपली माणसं इकडे तिकडे पळाली खाय प्यायला लागली की दुसरी माणसं तुमच्याकडे काय आमच्याकडे कोणी भेटलंच नाही म्हणून मग फोन करायला लागला की फोन शिक्षा आहे माणसं काय त्याच्यावरच काय आपल्या आपण खाऊ शकतो
पण लग्नात जेवणच पाहिजे ना, की लग्न आहे काय जेवायचं नाही, आपला अधिकार आहे. आहे करू नाही तर ना करू, जेवायचं काम आपलं. मोकळ्या मनानं तुम्ही जेवा, मोकळ्या मनानं मत द्या, चांगला लीड द्या, राजाभाऊच्या पाठीमागं समर्थन उभा करा, एवढीच आग्रहाची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात असे बार्शी तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राजभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. या देवगरी पूर्ण करे बाबा लागेल पुन्हा. आजच्या आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आज उपस्थित आपल्या उकळी दुमालामध्ये बांधवांनो जाहीर सभा होते. आजच्या सभेला उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठावरील गावातील सगळी पदाधिकारी, भागातील पदाधिकारी, माझे सर्व उपस्थित असलेले माझ्या जीवाभावाचे, ज्यांनी ज्यांच्या आशीर्वादावरती, ज्यांच्या सहकार्यावरती, ज्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम केलं आणि तुमच्या सहकार्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता 2-2 वेळेस आमदार या तालुक्यात झाला, असे सर्व जीवाभावाचे सोबती, या भागातील सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, घराघरातून ऐकणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, आज बांधवांनी या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ती आपली काही ग्रामपंचायतची, पंचायत समितीची, जिल्हा परिषदची किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक. आज या ठिकाणी संपूर्ण जग या निवडणुकीकडे झिकटक लावून बघू लागले, कारण संपूर्ण जगामध्ये दारोगा निर्माण करणारा आज एक खंबीर पंतप्रधान, आज नरेंद्र मोदी नावाचा एक पंतप्रधान आपल्या देशाला लाभले. 2014 पासून आज ज्यांनी बांधवांनो पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घेतली, 2024 पर्यंत तुम्ही उदाहरण घ्या, एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप त्या व्यक्तिमत्वावर झालाय. या उलट संपूर्ण जगावर दरारा निर्माण करण्याचा, आणि ज्या ज्या वेळेस जगामध्ये सर्वेक्षण झालं, कुणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहू द्या, चायना राहू द्या, रशिया राहू द्या, फ्रान्स राहू द्या, संपूर्ण बलाढ्य देशाचे राष्ट्रपती जरी असले, पंतप्रधान असले, तरी सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान जगामध्ये म्हणून आज नरेंद्र मोदींची ख्याती आहे. का तर आज सर्वसामान्य रेल्वे स्टेशनवरती एक कॅन्टीन चालवणारा, एक चहा विकणाऱ्याचा एक मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला. त्याला सर्वसामान्य जनतेची जाणीव होती. मित्र, आज काम करत असताना गुजरातचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, फार मोठी आव्हानं होती त्यांच्या समोर 14 साली, परंतु ही सगळी आव्हानं पेलत 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 आज आपला देश कोणत्या थरावरती नेलेला, देशाची उंच मान किती केलेली, ह्या सर्व गोष्टीचा विचार करण्याची ही निवडणूक आहे. मित्रांनो, आज संपूर्ण जग या निवडणुकीकडे पाहतं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, मोठ्या जल्लोषात होणार. का होणार तर त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कामानं, त्यांच्या कार्यानं. सदा आज या ठिकाणी सगळे आपण उपस्थित, सगळे वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो आपण बसलेलो. आज देशाच्या सुरक्षेबद्दल प्रथम मी बोलतो. आज तुम्ही सगळेजण बघा, 1962 साली आपण चायनाकडनं मार खाल्ला, आपली पाकिस्तान बरोबर युद्ध झाली, 3 युद्ध झाली. 3 युद्ध होत असताना किंवा चायना बरोबर आपण मार खाल्ला असताना आज आपल्या देशाला दुसऱ्यांकडे बघावं लागायचं. आज आपलं चायना बॉर्डरवरती सैनिक जायचं म्हणलं तर सध्या रस्ते सुद्धा नव्हते, आपली रसद पोहोचत नव्हती. परंतु त्या बॉर्डरवरती आज काय घटना घडलेल्या आहेत, सगळे पूल, बोगदे, रस्ते, सीमा सगळ्या सुरक्षित करण्याचं चायनाच्या सैनिकाला ताणू ताणू आपल्या भारतीय सैनिकांनी मारलं. ही वेळ आज नरेंद्र मोदी साहेबांना आणून दिली. आज पाकिस्तानला सातत्यानं आपला एखादा या गावात पण सैनिक बांधव असतील, मिलिटरी मॅन असतील, माझे सर्व सीमेवरती आपलं रक्षण करणारे बांधव असतील, त्यांच्या जीवावरती आज आपण या ठिकाणी शांतपणानं झोपतो किंवा आज आपलं ताटमानेनं जीवन जगतो. मित्रांनो, परंतु त्या सैनिकाला सुद्धा किती त्रास होत होता बॉर्डरवरती, काश्मीरमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आज आपला एखादा कॅप्टन असेल, एखादा मेजर असेल, लेफ्टनंट कर्नल असेल, कर्नल असेल, लेफ्टनंट जनरल असेल, आज मेजर असतील, या सगळ्या माणसाला, ब्रिगेडियर असेल, या सगळ्या माणसाला दगड खावी लागायची.
डोकी फुटायची, परंतु कारवाई करण्याचे कुठले आदेश नसे, सहन करायचे, टोळकीच्या टोळकी यायची, परंतु आज कोणाची हिंमत आहे का सतत दगड उचलायची? दगड उचलला की टकोऱ्यात गोळी, आणि ही लागती धमक, आणि ती धमक नरेंद्र मोदी मध्ये. कारण ज्या सैनिकाच्या जीवावरती आपण सुरक्षित राहतो त्यांची सुद्धा काळजी घेणारा एक कुटुंब प्रमुख लागतो. ती कुटुंब प्रमुखाची भूमिका त्यांनी बजावली. आज कुठलीही दिवाळी स्वतःच्या घरी केली नाही, सीमेवरती केली मित्र. आज एवढ्या पोटतिडकीनं आज आपण कोरोनासारखी महामारी पाहिली, भयानक असं संकट आलं, आणि एवढं महासंकट जगावरती आलेलं. भाऊ भावाला पाणी देत नव्हता. या देशामध्ये कोरोनाचा काळ अत्यंत काळजीपूर्वक हाताळला. सगळेजण म्हणायचे एवढ्या देशामध्ये असल्या घटना घडायला लागल्यात विचित्र. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, किती लोक मरायची, काय चित्र विचित्र टीव्हीवरती बघायचो आपण. भयान परिस्थिती होती, आणि सगळेजण काळजी करायची. 140 कोटीचा देश, या देशात कसं होईल? परंतु अत्यंत नियोजनबद्ध मित्रांनो परिस्थिती हाताळली. आज बघा, जयवंतरावनं सांगितलं की लस मोफत दिली, 80 कोटी लोकांना धान्य मोफत दिलं, सगळ्यांची परिस्थिती सोडवण्याकरता मुद्रा योजना सुरू केली, असंख्य तरुणांना योजना सुरू केल्या, उद्योगधंद्याचं जाळं उभं करण्याचे प्रयत्न केले, शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्यांनी राज्यानं 6,000 रुपयाची मदत देण्यास चालू केलं, आयुष्यमान भारत योजना सुरू केली, सगळ्यांना दवाखाने 5-5 लाख रुपयाच्या मोफत सोयी केल्या. आज उज्ज्वला गॅसचा विषय असेल मित्रांनो, तर आता पवार साहेबांसारखी व्यक्तिमत्व वडीलधारी अजिबात माझ्या जीवनामध्ये मी कुठल्या मोठ्या नेत्यांबद्दल कधी बोलत नाही मित्र. पण मला इतकं वाईट वाटलं आज की ते माझ्या वडील समान आहेत, परंतु त्यांनी एक मोबाईलवरती 2014चा व्हिडिओ दाखवला की गॅसच्या किमती वाढल्या म्हणून मोदी साहेबांचं भाषण दाखवलं. परंतु 2014ला आपल्या जमिनीची किंमत किती होती, आपल्या एखाद्या वस्तूची किंमत किती होती, आणि 10 वर्षांनी दुप्पट चौपट त्याची किंमत होणारच आहे. आज प्रत्येक गोष्टीची पगार वाढणार आहे, धान्याचा भाव वाढणार आहे, जमिनीचा भाव वाढणार आहे, मोटरसायकलचा भाव वाढणार आहे, 4 व्हीलरचा वाढणार आहे, 2 व्हीलरचा वाढणार आहे, गॅसचा वाढणार आहे, एखाद्या कोलगेटचा वाढणार आहे, ब्रशचा वाढणार आहे, मिस्त्रीचा वाढणार आहे, सगळ्याचाच वाढणार आहे. आणि आज संपूर्ण देशभर आज आपण पाहतोय बांधवांनो, ही जी विचित्र परिस्थिती निर्माण व्हायला लागली, कशामुळे व्हायला लागली? कधी अतिवृष्टी, कधी गारपीट. मला वाटत नाही की आपल्या जुन्या जाणत्या माणसाने असले विचित्र दिवस बघितले असतील. काय कारण काय? आज निसर्गाचा समतोल बिघडलाय. का बिघडला? आज झाड तोड मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. आज युरोप खंडामध्ये एवढी मोठी झाड आहेत. साधं उदाहरण घ्या, कारण त्या ठिकाणी गॅस 50 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बहु गॅस, आणि आपल्याला ह्या 10 वर्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गॅस दिले. काही योजना लागू केल्या, ते गॅस दिले, आणि गॅस मोठ्या प्रमाणामध्ये घराघरामध्ये स्वयंपाकाचे गॅस झाल्यामुळे बांधवांनो, पहिलं लाकूड तोड किती मोठ्या प्रमाणामध्ये चालायची, प्रत्येक जण चुलीवरती स्वयंपाक करायचा. आज बांधावरची झाडं तोडून घेऊन जा म्हणलं, फुकट घेऊन जा म्हणलं तर कोणी घेत नाही. जाते का? आज त्याच्यामुळं वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली, आपल्या बांधावरची झाडं सुरक्षित राहिली. त्याच्यामुळं कुठंतरी भविष्य काळामध्ये झाडं वाढल्यामुळं आज निसर्गाचा समतोल राहणार आहे. नाहीतर ही जर परिस्थिती राहिली, अतिवृष्टी, सततचा पाऊस, दुष्काळ, आपण जगायचं कसं? आणि या अशा असंख्य योजना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या. प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. आज प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी तुम्ही सातत्यानं बघा. बघा, बापूंनी सांगितलं की सततचा पाऊस ह्याचा GR ज्या पद्धतीनं आदरणीय नाना निंबाळकरांनी रोजगार हमीचा कायदा वैराच्या गोडवानं ताब्यात घेत असताना हुतात्मा झाले आपले 8 जण, आणि बार्शीनं वैरागनं हा कायदा लागू केला, महाराष्ट्रानं कायदा लागू केला, केंद्रानं स्वीकारला गेला. त्याच पद्धतीनं सततचा पाऊस हा नियम बार्शीनं आणि तुम्ही तयार केलेल्या राजेंद्र राऊत नावाच्या आमदारानं तयार केला. त्या पत्रावरती जसं निरंजन मालकांनी सांगितलं, साहेबांनी तात्काळ कारवाई करा म्हणून शहराला. मी लिहिलं होतं की आपले 11 मंडळ आहेत,
2 मंडळाला 65 मिलीच्या पुढे पाऊस झाला होता आणि परत 2 मंडळाला 65 मिलीच्या पुढे पाऊस झाला. 4 मंडळ अतिवृष्टी 65 मिलीच्या पुढे म्हणजे अतिवृष्टी आणि त्याच्या आतमध्ये जर 64 मिली झाला तर ते नाही, परंतु रोज पाऊस पडायचा, सगळ्याची पिकं वाया गेली. त्याच्यामुळे मी साहेबांना सांगितलं की साहेब एका दिवशी 64 मिली पडला, दुसऱ्या दिवशी 64, पण त्याचा नियम नाही का? असं नाही करता येणार, तुम्हाला सततचा पाऊस म्हणून नुकसान भरपाई द्यावीच लागेल. साहेब म्हणले राजभाऊचा एवढा हट्ट असतो लगेच कारवाई. किती पैसे आपल्या बार्शीला 100 कोटी आले मित्रांनो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले माहिती आहे का आकडा? साहेब 12,000 कोटी रुपये या ठिकाणी एका पत्रामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवाला मिळाले. 12,000 कोटी. मला साहेब म्हणले राजभाऊ तुमचं एक पत्र 12,000 कोटीला पडलं. साहेब असू द्यावं म्हणलं, ती सगळ्यांचा पोशिंदा सगळ्याला जगवतय, त्याला आपण मदत केली कोणी म्हणून काय बिघडत नाही. त्यामुळं जवळपास 2019 पासूनचे आकडे काढा, 422 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मित्रांनो आणला. दुष्काळ, अतिवृष्टी, सततचा पाऊस, पीक विमा, येलो मोजॅक आणि आताचा दुष्काळ. फक्त 62 कोटी रुपये यायचे राहिले, ते पण शेतकऱ्याच्या खात्यावरती पडते. अशा रीतीनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं धोरण, त्यांनी 6,000 राज्याला 6,000 12,000 रुपये आपल्या शेतकऱ्याला दरवर्षी मिळाले. कुठल्या तरी एखाद्या अल्पभूधारक शेतकऱ्याची त्या ठिकाणी पेरणी होती मित्रांनो. आज आपण कृषी खात्याच्या माध्यमातून बी बियाणं देतो, ट्रॅक्टर देतो, अवजारे देतो. ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी सिस्टीम केली, कोणाचा वशिला लावायची काय गरज नाही. सगळ्या स्तरावरती आपण शेतकरी बांधवाला मदत करतो. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही माहिती घ्या, या वर्षीची 1900 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप केलं, कर्ज वाटप. नाहीतर पहिलं सगळं मोठमोठ्या उद्योगपतींना पैसे जायचे. परंतु या ठिकाणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती माझ्या विनंतीवरनं फडणवीस साहेबांनी प्रशासकाची नियुक्ती केली आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून बार्शीच नाही, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1900 कोटी रुपयाचं शेतीचं कर्ज वाटप केलं. कुठल्याही शेतकऱ्याला आपण मिळवून देत नाही, संपूर्ण शेतकऱ्याचा विचार करून आपण या ठिकाणी काम करतो. कारण शेती टिकली, शेतकरी टिकला तर देश टिकला. जय जवान जय किसान ही पहिल्यापासूनची घोषणा आहे मित्र. त्यामुळे आज या ठिकाणी आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना सातत्याने आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याचं हित जो पोचलं पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय मित्रांनो. आज तुम्ही बघा, माहिती घ्या, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा पाहुण्याच्या माध्यमातून तुम्ही पश्चिम बार्शीचा भाग बघा. आज 12,550 हेक्टर क्षेत्र, 700 कोटी रुपये. पहिलं 5 कोटी 10 कोटी मिळायचे बजेटमध्ये. 2च मंत्री होते मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब. तेवढ्या ह्याच्यात मी मंजुरी घेतली 700 कोटीची. 700 कोटीवर सही घेतली. ते जलसंपदा खाते यांच्याकडेच मंजुरी घेतली. निविदा काढल्या 350 कोटीच्या. सगळं काम चालू आहे, जाऊन बघा. दुसरा टप्पा, सगळी काम बघा, 70% काम पूर्ण झालेलं आहे. 60 पोकल्यान तिथं आता चालू आहेत. 60 पोकल्यान युद्ध पातळीवरती काम चालू आहे उपसा सिंचन योजनेचं. लय झाले, 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल. 12,550 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे मित्र. ते पाणी पाईपलाईन द्वारे देतो आपण. त्याच्यातनं काय पाण्याची बचत झाली म्हणून मी 3रा टप्पा त्या ठिकाणी सर्वे करून तयार केला. तावडीच्या तळ्यामध्ये डिसेंबर जानेवारी पर्यंत पाणी पडतं. ते पाणी पडल्यानंतर खामगावच्या टिंबीच्या माळावरती नेतोय. त्या माळावरनं आणखीन काय गावाला पाणी देतोय, ढाळे पिंपळगावच्या धरणात टाकतोय, भोगावती नदीत पाणी टाकतोय. सगळे बंधारे किटवेर आपण भरून घेणार आहे. तिथनं 6,000 हेक्टर जमीन आणखीन नव्यानं भिजणार आहे. ते 3रा टप्पा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तोही लवकर मंजूर होईल. 37 साठवण तलाव बार्शीला मंजूर केले. 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत. लाडोळ्याला जाऊन बघा, संगमनेरला जाऊन बघा, पांढरीला जाऊन बघा, सगळी कामं पूर्ण झाली. आणि काय मंजूर केले त्याची कामं चालू आहेत. रौळगाव आहे, गौडगाव आहे, मालेगाव आहे, सुरटी आहे, सगळे तुम्ही सगळीकडे तलाव. रातंजन आहे, इकडे उपळाई आहे, पानगाव आहे, सगळ्या गावामध्ये पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर होतं. आणि अशा रीतीनं मी 101 साठवण तलाव पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली. ते साठवण तलाव नांगजरीवरचे बंधारे किटवेर, भोगावतीचे किटवेर,
गोरावड्यावरचे किटवेर, साठवण तलाव आणि हे उजनी उपसा सिंचनचं पाणी. तुम्हाला मी लिहून घ्या माझ्याकडनं लिहून. 1.5 वर्षामध्ये 50,000 एकर जमीन बागायत केल्याशिवाय राहणार नाही पट्ट्या. तुम्हाला सांगतो लिहून. आणि 6 वर्षामध्ये 1 लाख एकर जमीन बागायत करणार आहे मित्रांनो. 1 लाख एकर टार्गेट आहे माझं. कारण या ठिकाणी माझा होरपळ्याला शेतकरी, कुठलाही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये. आणि अशा रीतीने या ठिकाणी आपण तालुक्याचं नियोजन करतो. आज 2,500 कोटी रुपयाचा निधी आपण बार्शीला आणलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून ही सगळी कामं चालू आहेत. आज या ठिकाणी पुढे जाऊन शब्द देतो तुम्हाला. मराठवाड्याला सुद्धा 23.66 TMC पाणी जाणार आहे मित्रांनो. पंजरवाडी चोराखाली मार्गेची पाणी जाणार, त्याची सुद्धा यंत्रणा जोरात चालू आहे. त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतोय. मला खात्री आहे की लवकरात लवकर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या कामाला सुद्धा 3,000 कोटीची तरतूद झाली. जागतिक बँकेनं कर्ज मंजूर केलेलं आहे. जागतिक बँकेचे पैसे त्याला मिळणार आहेत आणि त्याकरता माननीय फडणवीस साहेबांनी आताच राज्याला 30,000 कोटी रुपये पाण्यासाठी शेतकऱ्यांचे दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणावरून सुद्धा उजनी ओव्हरपूल दर 10 वर्षातनं कमीत कमी 8 ते 9 वर्ष ओव्हरपूल होत. 150, 200 TMC पाणी खाली वाहून जाते. तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे, बरोबर आहे. सगळं पाणी खाली जाते, पूर येत, ते पाणी इकडे फिरवलं जाणार असेल. हक्काचं 23.66 TMC पाणी आणि वाहून जाणारं पाणी जे आहे ते सगळं इकडे मराठवाड्याला फिरवलं जाणार. विविध पातळीवरती त्याच्यावरती काम चालू आहे. आणि ज्यावेळेस हे पाणी जाईल मित्रांनो, त्या दिवशी हिंगणीच्या धरणामध्ये सुद्धा पाणी सोडण्याची जबाबदारी माझी आहे. जवळगाव मध्ये पाणी सोडून घेऊ, ठाणे पिंपळगाव मध्ये पाणी सोडून घेऊ, आपण पाथरीमध्ये पाणी सोडून घेऊ, बाबळगाव मध्ये पाणी सोडून, सगळ्या आपल्या साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडून घेऊ. हे बोलणं जी बोलतो ना मी, कृतीत करून दाखवतो. मी काम जी करतो ती जिद्दीनं काम करतो. मला सवय आहे कामाची. एखादं कुठलं तर कठीणातलं कठीण आव्हान पेलण्याची सवय. साधं उदाहरण तुमच्या पुढाच घ्या. मला तर हसू झालं. खायला लेकरं आमची बारसं तुम्ही घालणार वारे पट्ट्याने. काय धंदा. माझ्या हातात पोरं आहेत मित्रांनो. मी चॅलेंज देतो त्यांना. दोघं कोण बोलले त्यांना, जर हा पूल मी मंजूर केलेला नसल आणि जर निधी टाकलेला मी नसल, मला मी पण नाही पण तुमच्या आशीर्वादाने हे काम मी जर केलेलं नसेल तुमच्या सूचनेनुसार, तर मी आज राजकीय संन्यास जाहीर केला म्हणून सांगितलं. आज राजकीय संन्यास. आणि जर तुम्ही केलेला असेल तर मी राजकीय संन्यास जाहीर करतो. आणि जर मी केलेला असेल तर तुम्ही करणार का त्याचं या ठिकाणी उत्तर मला द्या. फक्त उत्तर द्या. चॅलेंज आहे माझं. मी राजकीय संन्यास घ्यायचा ना तर तुम्ही खोटं बोलू नका, जनतेची दिशाभूल करू नका. आज 35 वर्ष झालं इकडली शेतकरी बांधव तडप तडपडायचे. सातत्यानं दादा तुम्ही जयंतराव मनोजराव सगळ्याच गावातल्या सगळ्या मंडळीने मला सांगितलं बहु पूल. मी आलो, पाटील ताई आपल्या डेप्युटी इंजिनियर होते आठवत आहे, त्या आल्या, सर्वे केला, पत्र दिली, पत्र आहे सगळे पूल. उपळे तुम्हालाच आहे, श्रीपत पिंपरीचा आहे, पिंपळगावचा 10 पिंपळगावचा आहे, साऱ्याचा आहे. जेवढे पत्र आहे बघा तुम्ही. फडणवीस साहेबांचे शेअर आहे त्याच्यावरती. चव्हाण साहेबांकडनं ही मंजुरीची ऑर्डर घेतली. 5,76,49,000ची ऑर्डर आहे. सगळ्याच्या घरोघरी पाठवतो. कधीचं पत्र आहे, कधीच ही मंजुरी. आज हे पूल मंजूर केला, त्याचं काम चालू केलंय. डोंगरे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे पैकी दोघ जण आहेत. आज गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून 20-20 लाख रुपये दोन्ही मंदिराला दिले. 25-15 10 लाख दिले. धनगर समाजाच्या बांधवाचा विषय असेल, त्याचबरोबर माळी समाज जयंतराव आपलं मनोजराव काळजी करू नका. मी माझ्या सहकार्याला कधी मिशी काढून देणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती झालंय फक्त आचारसंहितेचा अडकलं. असा मी नाही की माझ्या बरोबर काम करणार माझा सहकारी कुठं अडचण येतील. दादा कधीच असं होणार नाही. कारण तेही काम करू. माळी समाज बांधवाचा विषय असेल, धनगर समाज बांधवाचा असेल, इथला रामेश्वर मंदिराचा असेल, सगळे विषय या ठिकाणी मार्गी लागले. दलित वस्तीतले विषय असेल, माझ्याजवळ लांब लचक चिठ्ठीच्या चिठ्ठी. आज या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून 75 लाखाचा विषय असेल, सगळे विषय या ठिकाणी मार्गी लावले. न मागता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे.
आणखीनही कुठले पानंद रस्ते वगैरे शेत रस्ते आहेत ज्या ठिकाणी नंबर पडलेले नाहीत मला सांगा, त्या ठिकाणी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देऊ, कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आज तुळजापूर रस्त्याच्या बाबतीमध्ये मी लहानपणापासून चालत जायचो, आता हे 4-5 वर्षात चालत जात नाही. सगळं पायाला खडक टोचायचं, बेजारी व्हायची. आपल्या सर्वांचं छत्रपती, आपल्या राजांचं आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत महाराष्ट्र. दरवेळेस मी आमदार झालेला 2-5 किलोमीटरला पैसे, मला ती इतकं वाईट वाटायचं. सारखं इकडून तयार केला की दुसरीकडनं फाटतंय रस्ता. मी शेवटी वैतागलो. ज्या पद्धतीने ह्या आशियन बँकेकडनं सोलापूर रोड केला, धाराशिव उस्मानाबाद रोड केला परांडा ती, आज केंद्र नितीन गडकरी साहेबांकडनं ईडीसी ते टेंभुर्णी रस्ता केला. त्या धर्तीवरती मी फडणवीस साहेबांना विनंती केली, साहेब म्हणलं ते आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचं, आणि त्या रस्त्याला म्हणलं एकाच वेळेस मला पैसे पाहिजे. मला काही सांगू नका साहेब, म्हणलं चालत जाणारे 10-10 लाख भाविक आहेत, सगळ्यांच्या पायातनं रक्त येते, काय करू दे राजेभाऊ म्हणले. मी म्हणले एकाच टायमाला सगळा रस्ता मला पाहिजे, मला काही सांगू नका साहेब. आता राजेभाऊचा हट्ट पुरवायचा नाही तर कुणाचं नाही म्हणले. तातडीने सही केली, फोन उचलला. चव्हाण साहेब मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण माझे मित्रच आहेत, त्यांना सांगितलं रवींद्रजी राजेभाऊला मी पाठवतो, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तुळजापूर रस्ता पूर्णच्या पूर्ण घ्यायचा. 48 किलोमीटरच्या रस्त्याला 376 कोटी रुपयाचा 10 मीटर रस्ता दिवाळीच्या आसपास चालू होईल. त्या रस्त्याला 15-20 वर्ष जर काय झालं तर मला जबाबदार झाला. इतका मजबूत खोदून गुडघे इतका मुरुम भरून दाबू चांगला मजबूत रस्ता आपण करतो. आणि ही म्हणतात मी केला. जर ती रस्त्याला तुमचा काही संबंध असेल ना, आजची इस्टेट तुम्हाला दान करून मी मुंबई पुण्याला जातो काम. तुम्ही कुठं जाणार का मला सांगा. अरे काय खोटं बोलण्याची मर्यादा, लाज वाटायला पाहिजे माणसांना, लाज. तुम्हाला आम्ही मतं दिली, गेल्या वर्षी मी मतं दिली मित्रांनो, मला 35 लाखाला टोपी घातली, काय सांगू तुम्हाला. आणि मी खर्च केलेला तेवढा तर निधी दे सरकारचा बाबा, एवढं खोटं का बोलतोच. इतक्या वेळेत करता तुम्ही आमच्या जनतेला. आज या ठिकाणी आम्ही त्यांना, गरीब आहे त्याला कोणी नाही, रडत होता आमच्याजवळ, पण इतकं उल्लू बनविणारा निघलं, मला सुद्धा हात लागलं तुमचं. अरे तुम्हाला कोणी कोणी मदत केली, सावंतानं केली, आम्ही केली. तुम्ही गाड्याची भाडी सुद्धा दिली नाही, आम्हाला द्यावी लागली. तुम्ही काय केलं तेवढा तर निधी दिला का? अख्ख्या बार्शी तालुक्यात 1 कोटी रुपये तर निधी आहे का मला सांगा तुम्ही. उपडे तुम्हाला किती दिलं बाबा, सरपंच उपसरपंच दिलं काय? अरे बाबांनो, त्यांचा निधी सुद्धा खर्च झाला नाही. आज बाप्पा तुम्ही इथं उपसरपंच आहेत, सरपंच आहेत, गावातले सगळे समाज बांधव आहेत, एवढे पैसे दिले तुम्हाला मी गावाला. एकाने म्हणायचं राजेभाऊ रतन तुमच्याकडनं 10 पैसे घेतले, 2 मिनिटात राजकारणाची सुट्टी, राजीनामाच. परंतु तुम्हाला 15% कुणी देत नाही म्हणून तुम्ही निधी माघारी पाठवता. अरे इतकी दुर्दैव अवस्था तुमची. तुम्ही आमदार खासदार निधीला पैसे मागता, ही कुठली पद्धत आहे? अरे ज्याच्या जीवावरती 4 कार्यकर्ते आपल्या मागे फिरत असतात, त्याला वाटत असतं की मला एखादं काम मिळावं, मला 10-5 हजार रुपये मिळावं, 50 हजार मिळावं. त्या कार्यकर्त्याकडनं सुद्धा तुम्ही 5-50 हजाराची अपेक्षा करता. काय तुमची काय अवकात आहे तुमची? आणि इथनं वर टाळ बोलायचं का? दुसरी गपची बसतात म्हणून का आम्हाला बोलता येत नाही? तुम्ही सांगायचं टामी दिली, कुठं जॅकच उचलला, ही काम आहे. अरे त्याच्यापेक्षा म्हशी बाजारला ना तुम्ही, म्हशी बाजाराला माणसं कमी आहे, खासदाराचं काम ते आहे. अरे तुमची कामं काय? मोठमोठे प्रोजेक्ट आणायचे, पूल आणायचे, दळणवळणाची साधनं निर्माण करायची, MIDC आणायची, कारखानदारी उभा करायची, तरुणाच्या हाताला काम द्यायचं, बँकेतनं फायनान्स उपलब्ध करून द्यायचं. ही कामं तुमच्या आमदार खासदाराची असतात. टिंगल टवाळकीची कामं असतात. काय तरुण पोराला भुलवायचं, रेकॉर्डिंग करायचं, सांगायचं मी अमुक केलं. अरे रोज 300 ते 500 फोन करतो आम्ही. माझ्या बांधवांनो मला तुम्ही सांगा, मी सुपारी पण खात नाही, मावा पण खात नाही, पान खात नाही. माझी वाचा गेली होती, 90% आवाज गेला. कशाने गेलता? इतकं बडबड करून, इतकी कामं करून, फोन सारखा प्रत्येक आला की फोन उचलतो, फोनवर कामं करून देतो. ती ओरडून डॉक्टर म्हणले कमी बोला,
नशीब तुमचा आशीर्वाद होता म्हणून माझं ऑपरेशन झालं नाही. पुण्य भगवंताची संतनाथाची रामेश्वराची मी माझं नरड वाचलं. इतके फोन करतो आणि कुठं तर रेकॉर्डिंग करायची की नवटंगी करायची. अरे आम्ही आमचे फोन केल्यावर पिक्चर निघत्या रोज एवढं काम आम्ही करतो. आणि कशाला दिशाभूल करताय तुम्ही? तुमचं जर काय काढायला गेलो तर मग लय निघत. त्याच्यामुळे कशाला नाद करता तुम्ही? तुमच्या पद्धतीने राहा. कुणाच्या जीवावर झालाय काय झाला खोटं बोलता फसविता. आज माझ्या बार्शी तालुक्यामध्ये जो विकास झालेला सगळे रस्ते बघा, शहरातले बघा, पाण्याच्या बाबतीमध्ये मग मी बोललो नगरपालिकेला सुद्धा 296 कोटी रुपये आणले, काम चालू केले. उजनीमध्ये जॅकवेलचं काम चालू आहे बघा. तुम्ही माहिती घ्या. वैरागला सुद्धा निरंजन मालक संतोष दादा काळजी करू नका, 50 कोटी रुपयाची आमदार 2 मधनं तुम्हाला सुद्धा शहराला पाणी पुरवठ्याची योजना जुलैमध्ये मंजूर करून द्यायला लागलो. त्याची सुद्धा काय अडचण असणार नाही. आज इंद्रेश्वर कारखाना फडणवीस साहेबांच्या सहकार्यातनं चालू आहे मित्रांनो. आपल्या उपळे तुम्हाला तर गोंधळ झाला होता इथंच ऊसाच्या पैशासाठी आठवत. शेतकऱ्याचे पैसे बुडवले, बँक बुडवली, आर्यन कारखाना बंद पडला. परंतु तो विरोधकाचा कारखाना असं मी कधी समजलो नाही. सोनवणे नावाचे घरस्थ माझ्याकडे आले, बजरंग सोनवणे. आमदार साहेब म्हणले मला कारखाना चालू करायचा. म्हणलं मग नाही, मी म्हणले लावत घ्यायला लागलो, तुमची काय हरकत? मी म्हणलं काहीच नाही. नाही म्हणले मी राष्ट्रवादीचा आहे त्यावेळेस, मला दोन्ही एक होते, अजित दादा आणि पवार साहेब एकत्र होते. म्हणलं असू द्या, मला काय अडचण आहे. नाही म्हणले घेतलं तर तुमची काय हरकत वगैरे. मी म्हणलं मी तुम्हाला मदतच करेन, फक्त एका अटीवर, ज्या माझ्या शेतकऱ्याच्या घामाचे पैसे 23 कोटी रुपये, ज्या शेतकऱ्याच्या लेकराची लग्न मोडली, शिक्षण राहिलं, त्या शेतकऱ्याचे जर पैसे तुम्ही देणार असाल तर तुम्ही कारखाना चालू करा. जी ताकद तुमच्या पाठीमागे उभारायची ती राजाराव ताकद उभा करा. कारखाना त्यांना चालू करून दिला मित्रांनो. 15 कोटी डीसीसी बँकेतनं दिले, कलेक्टर पशी लिहून घेतलं, सगळे पैसे शेतकऱ्यांचे वाटा लावले आणि कारखाना तो चालू आहे. आज या ठिकाणी मगाच मी सांगितलं की 1 लाख एकर जमीन भिजवणार आहे. 1 लाख एकर जमीन भिजणार म्हणल्यानंतर पहिलंच पाणी हिंगणी, जवळगाव, ढाळे पिंपळगाव, बाबळगाव, छोटे मोठे आपले साठवण तलाव आणि नवीन पाणी, ह्याच्यावरती आणखीन कारखान्याची गरज आहे. आणि जी वैरागची अस्मिता होती, ज्या आदरणीय तुळशीदादांनी, आदरणीय नाना, त्याचबरोबर मुंकर मालक असतील, बुडुकदादा असतील, बुडुक काका असतील, बारबोले अण्णा असतील, धुरे अण्णा असतील, सगळी जी जुनी जाणती जी माणसं आहेत या भागात, सगळ्या माणसांनी 8 तालुक्यातलं कार्यक्षेत्र, गळ्यातली मणी मंगळसूत्र मोडून शेअर्स दिले. 8 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेला संतनाथ कारखाना, जुना भोगावतीनाथ संतनाथ, काही पट्ट्यांनी बंद पाडला. परंतु आज दिवस चांगले आलेले आहेत. मला या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे मित्रांनो. एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेबांसारखा एक अत्यंत कर्तृत्ववान माणूस आपल्या पाठीशी अजितदादा आहेत. आता 100% संतनाथ कारखान्याचा भोंगा वाजवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. चॅलेंज आहे मला तुम्हाला, करून दाखवतो, काही सुद्धा अडचण नाही. तो कारखाना चालू होणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचा ऊस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. माझ्या उद्योगपती मित्रांना फडणवीस साहेबांनी सांगितलंय, काही करा राजू बोलत, तिथं मदत झाली पाहिजे, शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, तो कारखाना चालू झाला पाहिजे. 250 एकर जमीन आहे. आज बार्शीची MIDC बघा तुम्ही, कारखाने उभा राहिले. दिलीप गांधीला विनंती केली, सोयाबीनचा प्लांट उभा केला. आज 150 कोटीचा प्लांट आहे. फक्त बाजार समितीमध्ये 10,000 कट्टे सोयाबीनची आवक व्हायची. माहिती घ्या, प्लांट उभारल्यामुळे 70,000 कट्ट्याची आवक झाली, रेकॉर्ड ब्रेक ह्या वर्षी. ह्या अर्थकरण वाढवण्याची कला लागते मित्रांनो. त्याच पद्धतीनं बार्शीची MIDC ज्या पद्धतीने चालू झाली, त्या धर्तीवरती 225 एकर जमीन आपल्या कारखान्याची आहे. 75 एकर जमीन साखर कारखान्याला बाद झाली. उर्वरित 150 एकर मध्ये MIDC त्या ठिकाणी होईल. 100% MIDC त्या ठिकाणी होणार. छोटे मोठे उद्योग उभारणार. प्रत्येकाला त्या ठिकाणी मग मुद्रा योजना असेल, शेतकऱ्यांना कंपन्या निर्माण करून 3-3 कोटीची सबसिडी, मोठमोठे उद्योग तिथे येऊ शकतात. मुद्रा योजना आहे, कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, मागासवर्गीय महामंडळ आहे, OBC महामंडळ आहे, प्रत्येक महामंडळ, सारथी योजना आहे. सगळ्या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बरोबर घेऊन
छोट मोठे व्यवसाय 5 गुंठ्याचा प्लॉट, 10 गुंठ्याचा प्लॉट, अर्धा एकर, एकरचा प्लॉट त्या ठिकाणी दिला जाईल. आणि आपल्या भागातली जी काय पिंपरी, पुणे, मुंबई या ठिकाणी जी तरुण त्या ठिकाणी नोकरीला गेलेत त्यांना महागारी बोलवलं जाईल. काय येणार नाही ते त्यांना जवळ वाटतं का आपली गावं सोडून? आज या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती सातत्य नाही, पाणी नाही, शेती भिजत नाही. आज तरुण मुलांची लग्न होत नाहीत. त्याला जबाबदार कोण आहे? 25-25, 30-30 वर्ष टिंगली टावाळी झाल्या बार्शीमध्ये. परंतु आज वेगळ्या दिशेनं आपला तालुका जातो. आज माझी या ठिकाणी विनंती आहे माझ्या तरुण बांधवांना, मित्रांनो, एका पिढीचं नुकसान झालेलं आहे. मी असं म्हणत नाही की त्यांनी काहीच केलं नाही. ती त्या दिवशी कार्याच्या सभेत म्हणले, माझे प्रतिस्पर्धी ज्येष्ठ आहेत, भाऊ तुमचे मित्र आहेत, ती आम्ही काय केलं नाही कारण त्यावेळेस माणसं नव्हती का? तुम्ही केलं नाही असं नाही, पण तुमचा स्पीड 5% पण नव्हता. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा 200% स्पीड आहे, 200%. तुमच्या स्पीड मधील माझ्या स्पीड मधील लय फरक. मी 5ला उठतो पहाट, ही 5ला झोपायची. कुठं जात होते तुम्हाला माहिती? मी काय त्या कुठण्यातला माणूस नाही. त्यामुळे मला काम आणि एक काम कर, त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती पण टीका करायची नाही. तुम्ही केलं पण तुमचा स्पीड कमी होता, तुम्हाला आळस होता. त्यामुळे बाजार समितीची दुरावस्था झाली, डीसीसी बँकेची दुरावस्था झाली, दूध संघाची दुरावस्था झाली, कारण संतनाची दुरावस्था झाली, आर्यांची झाली. ह्या सगळ्या संस्था जे आहेत त्या सगळ्या आपल्या लक्ष्मी असलेल्या संस्था. ह्या दारातनं लक्ष्मी आपल्याकडे येत असतील. शेतकऱ्यांचं भवितव्य ह्या साखर कारखाना, दूध संघ, बँक, मार्केट कमिटी ह्याच्यावरती भवितव्य असतं. आणि त्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य नव्हतं, अवदासच होतं. त्यामुळे आपल्या सातत्याने प्रगतीवरती घाला होत गेला. परंतु आज ते दिवस बदललेले आहेत. सगळे दिवस बार्शीतल्या बदलायला लागले. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये बार्शी पुढे आहे. व्यापार पेठेमध्ये तर तुम्ही माहिती घ्या, बाजार समिती त्यांच्याकडे पण होती आणि आपल्याकडे पण आहे. त्यांच्याकडे होती 2 कोटीच्या पुढे कुंडलिक भवितव्य आहे, डायरेक्ट चेअरमन म्हणून त्यांच्याकडे चार्ज होता. 2 कोटीच्या वरती कधी उत्पन्न झालं नाही. पहिल्या वर्षी रणवीर चेअरमन झाला, 7 कोटी रुपये उत्पन्न झालं. दुसऱ्या वर्षी 8 कोटी, तिसऱ्या वर्षी 12 कोटी, चौथ्या वर्षी 12 कोटी, 5व्या वर्षी 13.5 कोटी रुपयाचं उत्पन्न झालं. आता सुद्धा 13-14 कोटी रुपयाचं उत्पन्न होणार आहे. त्या उत्पन्नातनं काय केलं आपण? आज बाजार तिकडे पलीकडे जनावरांचा बाजार नेला, कडव्याचा बाजार नेला, वैरागची बाजार समिती चांगली केली, बार्शीची बाजार समिती चांगली केली, रस्ते, गटारे, दिवाबत्ती, सौर ऊर्जा, चकाचक. एक झाड नव्हतं, हजारो झाडं लागली गेली. तिकडे कोल्ड स्टोरेज, इकडे एक कोल्ड स्टोरेज, पहिले एक आहे. तुम्हाला सांगतो दोन्हीकडे 5-5 कोल्ड स्टोरेज, 10 कोल्ड स्टोरेज आपण करतोय बांधवांनो. कारण या भागामध्ये संपूर्ण इकडे जरी कमी असली तरी वैरागच्या कडेला द्राक्षाची उत्पादन घेणारी शेतकरी बांधवांची संख्या जास्त आहे. 15 मशीन आहेत मनोके करायचे, शॉर्टिंग करायचे, मनोके करायचे आणि ती शॉर्टेक्स करून माल बनवण्याच्या 15 मशीन आपल्या बार्शीमध्ये लागले आहेत. परंतु मनोका तयार झाला की पंढरपूरला आणि सांगलीला जावं लागतं, त्या कोल्ड स्टोरेजला ठेवावं लागतंय. तसं मी होऊन देणार नाही. तिथं 5 कोल्ड स्टोरेज, बार्शीला 5 कोल्ड स्टोरेज. त्या ठिकाणी मनोके साठवण क्षमता होईल आणि सगळे व्यापारी बार्शीमध्ये वैरागच्या बाजार समितीमध्ये येतील आणि त्या ठिकाणी सौदे होतील. शेतकऱ्याला कुठं सुद्धा जायची गरज पडणार नाही. अशा रीतीनं सर्व स्तरावरती कुठलंही एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत नाही. आणि माझी नम्रतेची विनंती की काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी बघा. आज तुम्ही शहरात जावा, पुणे मुंबई सारखे रस्ते चकाचक. आज ग्रामीण भागामधले 450 कोटीहून अधिक निधी रस्त्याला आणला. मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, PWD, ग्रामीण रस्त्याला PWD चे पैसे 30-54, 50-54, अंतर्गत 25-15, 95-5 कुठला निधी या तालुक्याला आला? केंद्राचा आला, राज्याचा आला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्या योजना. कुठली योजना अशी नाही की आपल्या नजरेतनं सुटते. आणि अशा परिस्थितीमध्ये माझी खास करून तरुण मित्र बांधवाला विनंती, कुठली तरी नाराजी एखादी गुंजभर असेल मित्रांनो, त्या नाराजी पोटी किंवा कोणीतरी सगळी मगा भाऊ तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळेच एक व्हायला लागलेत. आता दोन्ही पार्ट एक व्हायला लागलेत. कारण मी राजकारणच बघत नाही. कुणी जरी आला तरी पत्र देतो, फोन करतो, निधी देतो, कुठली ग्रामपंचायत ह्याची त्याची काहीच बघत नाही. सगळ्यांना समाधान व्हायला लागले, अरे आमदार आमचं काहीच राजकारण आणत नाही, काय नाही.
सगळ्याला सांभाळून घ्यायला तालुका परपंच मानून तालुका कुटुंब मानून काम करतोय. कधी मी राजकारण आणत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना 2-2 पार्ट्या एकत्र व्हायला लागली तर लगेच 10-5 पोरं तुम्ही एक होता बघतो तुम्हाला. अरे तसं करू नका. तुम्ही तुमच्या पण भवितव्याचा विचार करा. तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीच बघा, त्याला काय करायचं ते करा. जिल्हा परिषद पंच हे वेगळ्या निवडणूक आहेत, परंतु ही देशाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य आज जगाचं लक्ष लागलेलं आहे. संपूर्ण जग बघतंय आणि आपल्याला कणकण पंतप्रधानाची गरज आहे. त्यासाठी अर्चनाताई पाटील सारख्या एक कर्तृत्ववान महिला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या उस्मानाबादच्या, त्या उभा आहेत. तुम्ही बिंदासपणानं त्यांना प्रचंड मताने विजयी करा मित्रांनो. त्यांचं घड्याळ चिन्ह आहे, महायुतीचे उमेदवार आहेत आणि 100% तुम्हाला सांगतो त्यांचा विजय म्हणजे बार्शीचं नंदनवन या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो. कुठलीही काळजी करू नका. 2,500 कोटी 18-20 महिन्यात आणले. बहुत 3 महिन्यात मी 1,000 कोटी आणले. 1,000 कोटी इतका निधी या बार्शीला आणतो. सगळीकडनं बार्शी चकाचक, सगळे उद्योग व्यवसाय, प्रसन्नता बार्शीमध्ये दिसली पाहिजे. कारण पूर्वीपासून बार्शीची मन आहे की मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेली बार्शी आहे मित्रांनो. तिचा अभ्यास बघा. 1870 साली बार्शी लाईट रेल्वेची स्थापना झाली होती आणि नगरपालिकेला रमेशांना इथं नगराध्यक्ष 160 वर्ष झाली त्या लोकल बोर्डाला. इंग्रजाचं राज्य होतं त्यावेळेस इंग्रजांनी सर्वेक्षण केलं बार्शीचं आणि सर्वेक्षण केल्यानंतर प्रचंड सुबत्ता बार्शीला दिसली. त्याच्यामुळं बार्शी रेल्वे लाईनची स्थापना केली आणि मराठवाड्यातनं मिरजपर्यंत रेल्वे केली आणि कुर्डवाडीवरनं तशीच मुंबईला जायची. का केली? बार्शी एक अर्थकारणाचा कणा आहे, त्यांना कळलं, परंतु आपल्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना कळलं नाही. आणि तो धागा पकडला. मी नगरसेवक नगराध्यक्ष होतो, मी पुस्तक वाचलं आणि एवढी बार्शीची क्षमता होती. मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेली बार्शी आणि त्या बार्शीमध्ये प्रचंड 3-3 सूतगिरण्या होत्या. प्रचंड आर्थिक सुबत्ता होती, प्रचंड मोठा बाजार, 25-25 तालुक्यातनं माल येत होता. परंतु दुर्दशा झाली होती. परत ते दिवस चांगले आलेले, परत 25-30 तालुक्यातनं माल